नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पीडितांच्या घराशेजारी राहणारे सुनील भीमराव शिंदे, अनिल नाथ शिंदे, हौसाबाई नाथ शिंदे, नाथा बाबूराव शिंदे यांनी कारण नसतानाही लखन मच्छिंद्र सावंत वय वर्ष 20 याला मारहाण केल्यानं आरोपींवर 307 प्रमाणे कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जखमी तरुणाचे वडील मच्छिंद्र विठ्ठल सावंत यांच्या वतीनं आज जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आलंय. या निवेदनात म्हटलं आहे की लखन मच्छिंद्र सावंत याला माझ्या घराशेजारी राहणारे सुनील भीमराव शिंदे, अनिल नाथ शिंदे, हौसाबाई नाथ शिंदे, नाथा बाबूराव शिंदे आरोपींना काही कारण नसताना मारहाण केली. मात्र पोलिसांनी आरोपींवर आमच्या म्हणण्याप्रमाणे कलम लावले नाहीत. आरोपी दररोज पोलिसांसमोर मोकाट फिरत आहेत, मात्र तरीही पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही. आरोपीची मावशी मुलगा विशाल दादाहरी शिंदे तसेच माया दया शिवराम सावंत म्हणाले की तुम्हाला गावात राहू देणार नाही, जर तुम्ही गावात राहिलात तर तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी देत आहे. त्यामुळे आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व माझ्या मुलाच्या गळ्यात 1 तोळ्याची चैन व अर्धा तोळ्याचे लॉकेट भांडण दरम्यान या आरोपींनी बळजबरीने हिसकावून नेलं आहे. तर या सर्व प्रकरणानं आम्ही भावनिक झालो आहोत. आमच्या जीवितास कोणती हानी झाली याला सर्वस्वी जबाबदार आहेत हे आरोपी व पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात 307 कलमाची वाढ करावी अशी मागणी देखील निवेदनात केली आहे. माझं नाव मच्छिंद्र विठ्ठल सावंत, मी राहणार सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा असून मी कामानिमित्ताने माझ्या बाहेर गेलेला असताना कामानिमित्त माझा मुलगा गावाकडे मी पाठवला. लग्नाच्या विषयाने माझ्या चुलत भावाच्या घरचं लग्न होतं. त्या लग्नानिमित्त माझा मुलगा पाठवलेला असताना माझा मुलगा माझ्या घरी असताना लोक रस्त्याला उभा होता, तर तेथून ही 4-5 पोरं गाडी घेऊन चालवत होते. तिथे एक त्याचा मित्र त्याची बडबड चालली होती. त्यांनी समोरच्याने येऊन शो म्हटला, बाबा कशाला बडबड करताय. की तिथं त्यांची धक्काबुक्की झाली. धक्काबुक्की झाल्याच्या नंतर माझा मुलगा माझ्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर अनिल नाथा शिंदे माझा मुलगा घरी बसलेला असताना त्याच्या तोंडावरती वीट फेकून हाणली. वीट फेकून हाणल्याच्या नंतर माझ्या परिवारातला कुठचा सदस्य नसलेला असून हे जखमी हालतमध्ये त्याच्यावरती त्याच्या आजूबाजूचे 4 माणसं येऊन त्याला मारहाण परत चालू केली. परत केल्याच्या नंतर थोडं त्यांनी सुदीवर आल्याच्या नंतर मला त्यांनी फोन केला, पप्पा मला मारहाण झालेले, तुम्ही लवकर या. मी गावाकडे आल्याच्या नंतर ती सगळे माणसं गायब झाले. तेथून मी पोलीस स्टेशनला गेलो. ते पोलीस स्टेशनचे साहेब म्हटले, तुम्ही सरकारी दवाखान्यातून उपचार प्रमाणपत्र आणा, त्याच्यानंतर आपण कारवाई करू. त्याच्यानंतर ते रात्रीचा टायमिंग होता. आम्ही तिथं गेल्याच्या नंतर दवाखाना बंद असताना मग आम्ही सकाळी तिथं पोचल्याच्या नंतर आमची कंप्लेंट त्यांनी घेतल्याच्या नंतर सरकारी दवाखान्यात आम्हाला त्यांनी पाठवलं. त्या मुलाला आम्ही नगर सिव्हिलमध्ये टाके टाकण्यासाठी आलो होतो. टाके वगैरे टाकले, त्याचा उपचार चालू आहे. जोपर्यंत आता आमच्या मुलाचा निर्णय लागत नाही आहे तोपर्यंत हे आरोपी जे आहेत, आम्ही 4 लोकांचे नावं टाकलेले आहेत. तर त्या माणसं फिरतात. आम्ही दवाखान्यामध्ये जखमी असताना ते आमच्यावरती अनेक प्रकारे तुम्ही या, तुम्हाला मारहाण करू, तुम्हाला ह्या ठिकाणी असं करू आम्ही, अशा आम्हाला धमकी देऊ राहिल्यात. आम्हाला सर भीती आहे. आम्हाला ह्याचा लवकरात लवकर न्याय मिळावं ही नम्र विनंती.